नमस्ते मित्रांनो, माझं नाव महेश माने आणि आपण जोडलेला आहात यूट्यूब चॅनलवर माझ्या. तर पहिले तर तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. तुमची दिवाळी सुखाची समृद्धीची जावो. तर आज आज अचानक यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे एक 2 दिवसात एक किस्सा घडला असा. त्या किस्सा म्हणजे घटना अशी घडली की मला वाटलं की ह्या घटनेवर एखादा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. आपले श्वानप्रेमी लोक म्हणजे ज्यांच्याकडे कारवान पश्चिमी वगैरे ज्यांच्याकडे आहेत सध्या आता मोस्टली महाराष्ट्रामध्ये, तर बरेच जण कन्फ्यूज आहेत. का कशा बाबतीत कन्फ्यूज आहेत तर फिमेल हीटवर येणे, त्याचे दिवस किती असतात, त्याची ब्रीडिंग सायकल किती असते, त्याचं ब्रीडिंग कधी करावं, मेल कधी मेट करावा, असे बरेचसे त्यांच्या मनात म्हणजे कन्फर्मेशन नसतं किंवा शंका असतात की नक्की कुठल्या दिवशी मेटिंग करावं, फिमेल कधी हीटवर येते आणि कुठल्या दिवशी तिची हीट संपते. ह्या विषयावर ते एवढे कन्फ्यूज असतात की त्याचा प्रॉब्लेम असा होतो की मेटिंग वगैरे प्रॉपरली होत नाही आणि मग ब्रीडिंग कारण एक तर फिमेल येत असते वर्षातनं किंवा 6 महिन्यातनं एकदा येतो आणि त्या टायमाला त्यावेळी जर वर्षातून किंवा 6 महिन्यातून एकदा फिमेल हीटवर आल्यानंतर जर तो सीझन मिस झाला तर बरेच जण निराश होतात. तर त्याचं कारण असं आहे की कसं होतंय, बरेचसे गैरसमज आहेत. पूर्वीपासून लोकांचे गैरसमज आले आहेत जुन्या लोकांपासून. तर काही जुन्या लोकांच्या गोष्टी तेवढ्या चांगल्यासुद्धा आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर खरंच विचार केला पाहिजे की खरंच ते बरोबर आहे का नाही. कारण काय होतं, फिमेल हीटवर आली, पहिली तर गोष्ट ही की फिमेल हीटवर आलेली हे कळणं फार अवघड असतं. माणसाला कधी कळतं ज्यावेळेला त्यांना ब्लडिंग त्याच्या जागे कुठेतरी पडले किंवा काय झालं, ब्लडिंग दिसल्यानंतर तो समजतो की फिमेल हीटवर आली. पण काही फिमेलना ब्लडिंग फार स्टार्टिंगला कमी असते, ते ब्लडिंग प्रॉपरली होत नसते आणि ती हीटवर तर आलेली असते. तिचं ब्लड म्हणजे फरशीवर म्हणा किंवा खाली जमिनीवर पडलेलं दिसून येत नाही लवकर, कारण फिमेल ब्लड पडले की लगेच लीक करते, त्यामुळे ते लक्षात येत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की पहिला दिवस कुठला हा ठरवणंच अवघड होतं. हा सर्वात मोठा म्हणजे पहिला प्रॉब्लेम इथनंच की पहिला दिवस कधी सुरू झाला. तर साधारण समज असा आहे की 10, 12, 13 दिवस फिमेलची हीट असते आणि 9व्या 10व्या दिवशी फिमेल मेट करावी. हा एक जुन्या टायमापासून आलेला कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आणि काही ठिकाणी हा लागूही होतो, नाही होत असं नाही. पण विषय असा आहे की प्रत्येक फिमेलची ब्रीडिंग सायकल ही वेगळी असते. एखादी फिमेल 12 दिवस हीटवर असते, एखादी फिमेल 15 दिवस हीटवर असते, एखादी फिमेल 20-25व्या दिवशी पण हीटवर असते. हे सांगत नाही, माझ्या स्वतःकडे मी 25व्या दिवशी मेटिंग केलेलं आणि ती फिमेल कन्सिव्ह राहिलेली, म्हणजे प्रेग्नंट राहिलेली. त्यामुळं हीटवर येणं हा दिवसाचा जो जजमेंट लावलं जातं ते चुकीच्या पद्धतीनं लावलं जातं. तरी मी माझी सगळ्यांना एक विनंती आहे की फिमेल हीटवर येणं, पहिली गोष्ट फिमेल कधी हीटवर आली आहे हे कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे. समजा तुमच्या फिमेलचं ब्लडिंग जर जास्त होत असेल, रेग्युलरली जास्तच होत असेल, तर ठीक आहे, तुम्हाला ब्लडिंग दिसलं, तुम्ही फरशीवर आहात, फरशीवर तुमची फिमेल असते किंवा कॉन्क्रीटवर असते, तर तुम्हाला ब्लडिंग लगेच लक्षात येईल. पण बऱ्याच आपले शेतकरी बंधू असतात, त्यांच्याकडे श्वान आहेत चांगले, तर त्यांच्या फिमेल्स वगैरे तर त्या मोकळ्याच असतात, त्या फिरत असतात, त्यांचं ब्लडिंग झाले कधी हेच कळत नाही. तर माझं एक रिक्वेस्ट अशी राहील की दिवसावर जाऊ नका, तुम्ही दिवस ग्राह्य धरू नका. हां, एक अंदाज असावा
म्हणून दिवस काउंट करा. समजा पहिल्या दिवशी फिमेल हीटवर आली आहे, आपल्याला कळाले एक दिवस, तर 8व्या 9व्या दिवशी तुम्ही ही गोष्ट चेक करा की फिमेल रेडी आहे का नाही मीटिंगला. आता हे चेक कसं करायचं, तर त्याची पद्धत अशी आहे की साधारण एखादा कुठलाही मेल असू दे, कुठलाही असू दे, देशी जरी असला तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त त्या फिमेलला त्या मेलच्या जवळ न्या. जर फिमेल शांतपणे उभारत असेल आणि मेलला रिस्पॉन्स देत असेल, फर्स्ट म्हणजे फिमेल आणि मेल एकमेकांना आवाज देतात, म्हणजे एक रिस्पॉन्सच्या हिशोबाने आवाज देतात. शिवाय फिमेल ज्या वेळा रेडी असते त्या टायमाला फिमेल गप उभारते, शांत उभारते, मेलला पाय टाकू देते. आणि तुम्ही मेलला पाय टाकू देत असेल, फिमेल कुठल्याही प्रकारे काही हलत नसेल किंवा काही नाही, एकदम शांतपणे उभारत असेल, तर ह्याचा अर्थ असा आहे की ती फिमेल रेडी आहे मीटिंगसाठी. पण जर फिमेल कुठलाही रिस्पॉन्स देत नाही आहे मेलला, पण तुमच्या हिशोबानं 9वा 10वा दिवस आहे, मीटिंगचा दिवस आहे असं तुम्ही ज्या कन्सेप्टनं जाता, पण फिमेल अजिबात तुम्हाला मेलला रिस्पॉन्स देत नाही, तर ह्याचा अर्थ आहे की ती फिमेल मीटिंगसाठी रेडी नाही आहे. तुम्ही मीटिंग करू नका. कारण बहुतांशी सगळेजण जबरदस्तीनं मीटिंग करण्याचा प्रयत्न करतात. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, ह्याच्यातून तुम्हाला काही साध्य होणार नाही. नेचरच्या अगेन्स्ट जाऊ नका. तुम्हाला जर मीटिंग करायचं असेल तर फिमेल प्रिपेअर आहे की नाही हे चेक करा. जबरदस्ती करून कुठलाही फायदा नसतो. महत्त्वाची गोष्ट पहिली, त्या फिमेलला पण हार्मफुल असतं तुम्ही जबरदस्ती केलेली, आणि मेलला सुद्धा हार्मफुल असतं. ह्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. तर साधारण काय होतं की फिमेलला जर ही 9व्या 10व्या दिवशी तुम्हाला मेलसमोर नेली आहे, मीटिंग करायला उभारत नाही आहे, तर तुम्ही प्लीज करू नका. 1-2 दिवस अजून गॅप टाका. 1-2 दिवस अजून गॅप टाकल्यानंतर तुम्ही परत ट्राय करा, फिमेल उभारते की नाही. जर फिमेल उभारते व्यवस्थित एखादा कुठलाही मेल, कारण काय होतं मोस्टली काय होतं, लोकांना जायचं असते लांब, मेल असतो लांब गावी कुठल्या तरी, आणि मीटिंग तर करायचं आहे. मग तुम्ही काय करा, एखादा कुठलाही लोकलचा मेल चेक करा. फक्त फिमेल पाय टाकल्यानंतर शेपूट बाजूला घेते का, उभारते का शांतपणे. असं जर असेल तर तुम्ही फिमेल घेऊन बिंदास जावा बाहेरगावी आणि मेल मीटिंग करा. पण जर होत नसेल तर प्लीज ट्राय करून, कारण तुमचं त्याचे बाहेरच्या गावी जाण्याचे एक्सपेन्सेस असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. बरेच जण लोक काय करतात, आता समजा इकडून पुण्याला जायचं असतं, आता सांगलीतून पुण्याला जायचं म्हटलं तर 250 किलोमीटर रस्ता जायचा, आणि तिथं ऐन टायमाला मीटिंग होत नाही. बिचारा म्हणजे जो फिमेलचा मालक असतो तो नाराज होतो. हां, ही गोष्ट आहे की लॅक ऑफ नॉलेज, म्हणजे माहिती कमी असल्यामुळेच हा विषय होतो. तर तुम्ही ही पहिली काळजी घ्या की तुमच्या लोकलचा मेल तयार आहे का नाही. बरं चला, समजा तुम्हाला समजा मेल नाही आहे, कुठला गावला नाही, तुम्ही सिटी लेवलला आहे, असं जर तुमचा विषय असेल तर तुम्ही किमान एक प्रयत्न असं करा, तिच्या हिप्स जो असतो आहे त्या हिप्सवर हाताने प्रेस करा. जर ती हिप्सला रिटर्न फोर्स लावत असेल, म्हणजे पुश करत असेल, तर चांगले सिम्पटम्स आहेत. शिवाय शेपूट बाजूला करून उभा राहत असेल, हे सुद्धा एक प्लस पॉईंट आहेत. अशा म्हणजे हे सिम्पटम असे आहेत की फिमेल रेडी टू मेट. तर हे सिम्पटम्स आहेत की नाही पहिले चेक करा, त्यानंतरच तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी प्रिपरेशन करा. दुसरी गोष्ट अशी की 9व्या 10व्या दिवशी जर मीटिंग होत नसेल तर निराश व्हायची गरज नाही आहे. असं काही नसते की फिमेलची हीट सायकल लॉंग टर्ममध्ये पण असू शकते. तुम्ही 12व्या 13व्या दिवशी पण ट्राय करू शकता. जर फिमेलची हीट सायकल जर असेल, फिमेल 12व्या 13व्या दिवशी जर रेडी असेल, रेडी टू मेट, तर त्या टायमाला तुम्ही ट्राय करू शकता. किंवा मग त्याच्या पुढं जर गेलात तर तुम्ही 15वा 16वा दिवस पण. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायसारखी गोष्ट नाही आहे.
15व्या 16व्या दिवशी सुद्धा फिमेल मेट होते. पण तिची मर्जी बघा, ती फिमेल मेट व्हायला तयार आहे का नाही. जबरदस्ती काय माहिती आहे, जबरदस्ती करायला काय अडचण, म्हणजे करून काय उपयोग नाही. उगाच बिनकामाचा त्या फिमेलला त्रास आणि एक नेचरच्या अगेन्स्ट गेल्यासारखं आहे आणि कुठेतरी क्रूरतेसारखं ही घटना आहे. त्यामुळे जबरदस्ती शक्यतो करू नका. हां, छोटी फार इग्नोरन्स आहे, त्यासाठी तुम्ही शेवटी करणं गरजेचं असते, कारण तुम्ही एवढा लांब जाताय, तेवढं हे करताय, एफर्ट्स घेताय. पण जास्त एकदम फोर्स करू नका. हा विषय झाला फिमेल कधी मेट करावी असं. तर साधारण याच्यासाठी आणि हां, दुसरी गोष्ट सांगायची, हा विषय झाला मेट करण्यासंदर्भात. फिमेल बऱ्याच वेळा काय होतं, फिमेलचे मेटिंग केले जातात पण फिमेल कन्सिव्ह राहत नाही. ह्याच्यामागं काही कारणं आहेत. पहिलं कारण हे की पहिले ती गोष्ट फिमेल प्रॉपर हिटवर नसते. जे पुराण्या टायमापासून बोलणं चालणं आलं आहे की 9व्या-10व्या दिवशी मेट करावी फिमेल, त्या हिशोबानं माणूस 9व्या-10व्या दिवशी मेट करतो. पण फिमेल 9व्या-10व्या दिवशी ती आयडियल फिमेल नसेल, तिची ब्रीडिंग सायकल जर एक्सपांडेबल असेल, म्हणजे 12व्या-13 दिवशी, 14व्या-15 दिवशी, 16व्या-17 दिवशी, इवन 25 डेज 25व्या दिवशी. माझ्या स्वतःच्या फिमेलची ब्रीडिंग सायकल मी चेक केलेली 25व्या दिवशीची. 25व्या दिवशी मला मीटिंग करावं लागलं आणि माझी फिमेल कन्सिव्ह राहिली. मी फक्त एकच लॉजिक वापरलं, ज्या दिवशी फिमेल मेट करायला रेडी आहे, आपल्या जवळचा कुठलाही मेल असू दे, तिच्यासमोर उभा करा, मेट होते का मेल माउंट होतोय का, मेल स्वतःहून फिमेलमध्ये इंटरेस्ट घेतोय का, आणि शिवाय फिमेल मेलमध्ये इंटरेस्ट दाखवते का, आणि मेल मेट पाय टाकल्यानंतर फिमेल त्याला रिस्पॉन्स देते. ह्या जर गोष्टी असतील, रिस्पॉन्स प्रॉपरली पॉझिटिव्हली गोष्टी ह्या जर घडल्या, तर 100% तुमचं मीटिंग केलेलं सक्सेसफुल होण्याचे चान्सेस असतात. दुसरं प्रकार, फिमेल कन्सिव्ह नर. आता समजा हे प्रॉपरली तुम्ही केला, फिमेल टायमावर व्यवस्थित तिची हीट आहे, त्या हिशोबानं तुम्ही ती फिमेल प्रॉपरली नेला, मेट केला, तरीसुद्धा तुमची फिमेल कन्सिव्ह राहते. त्याच्यामागे दुसरं कारण असू शकतं की मेलचा स्पर्म काउंट कमी आहे का. कारण काय माहिती आहे, आपल्याकडं अशी म्हण आहे, माझा जो मेल आहे तो, माझ्या मेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, माझ्याकडं भरपूर फिमेल येतात, आत्तापर्यंत एवढी पिल्ली झाली, तेवढी पिल्ली झाली, लोक सांगतात, बरोबर. पण ॲक्च्युली खरी गोष्ट सांगू तुम्हाला, ही जी गोष्ट म्हणतो, जो छाती टोकून म्हणतो की नाही माझ्या मेलमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, तो असं बोलूच शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की मेलचा स्पर्म काउंट हा त्याच्या हेल्थवर अवलंबून असतो, आणि 12 महिने डॉगची हेल्थ व्यवस्थितच राहते असं नसतं. काही होऊ शकतं, टिकचा प्रॉब्लेम येतो, वर्षातून कधी ना कधी टिकचा प्रॉब्लेम येतो. नंतर क्लायमेट वर खाली होत असतं, क्लायमेटमुळे सुद्धा मेलच्या बॉडी टेम्परेचरवर किंवा मेलच्या हेल्थवर कमी जास्त इश्यू होतो. ज्यावेळेला ते कमी हेल्थ इश्यू होतो, त्या टायमाला त्याचा स्पर्म काउंटसुद्धा वर खाली होत असतो, किंवा एखाद्या वेळेस आजारी पडतो, त्या मेलला ट्रीटमेंट केली जाते. तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट केल्यानंतर काही औषधं अशी असतात की तो स्पर्म काउंटला डाऊन करतो. मग त्यामुळं कसं आहे, हे म्हणणं की माझा मेल 12 महिने मेटिंग कधी पण केला तर माझ्याकडनं माझ्या मेलकडनं माझा गाप जातात, हे बोलणं फार चुकीचं आहे, असं होऊच शकत. त्यामुळं ही गोष्ट गरजेचं आहे, कारण मेलला जर प्रॉपर डाएट असेल, जेवढं बघा स्पर्म काउंट कशावर डिपेंड आहे, तर प्रोटीन लेवल, त्याला रोज प्रोटीन किती जातं. जर त्याला प्रोटीनच प्रॉपरली जात नसेल तर तो मेल मेट करून त्याकडनं एक्सपेक्टेशन चुकीचं आहे की फिमेल कन्फर्म व्हावी. कारण जर त्या फिमेलला जर त्या मेलला प्रॉपरली 2 टायमाला व्यवस्थित न्यूट्रिशन्स जर मिळत नसतील, न्यूट्रिशन्स भरपूर मोठा विषय आहे न्यूट्रिशनचा. न्यूट्रिशनमध्ये मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी जर असेल तर मेल स्पर्म
काउंट डाऊन होतो, मेल प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळं ज्यांचे मेल आहेत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की असं काही म्हणू नका की तुमचा मेल मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, आमचा मेल 12 महिने आमच्या मेलकडनं प्रोड्यूस होतो, तुमच्याच मेलमध्ये प्रॉब्लेम आहे. हे म्हणणं फार चुकीचं आहे. मेलमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो, कारण शेवटी न्यूट्रिशन्सचा विषय आहे. जर त्या मेलला न्यूट्रिशन्स व्यवस्थित प्रॉपरली मिळाले नसतील तर तो मेलचा स्पर्म काउंटच चांगला राहू शकत नाही. जो स्पर्म काउंट चांगला नाही राहिला तर फिमेल मेट केली तरी फिमेल कन्सिव्ह राहू शकत नाही. हा एक पॉईंट. हे 2 विषय झाले. ठीक आहे. तिसरा विषय फिमेलचे न्यूट्रिशन्स. फिमेल जर न्यूट्रिशन्समध्ये डेफिशियन्सी असेल, मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी जर असेल, काही विटॅमिन्स असतात जे डेफिशियन्सी राहते, तर ते जर डेफिशियन्सी असेल तर फिमेलची फर्टिलिटी कमी होते, फिमेल गाभ जाऊ शकत नाही. तर अशी कारणं बरीच आहेत. आता हे जे कारण सांगितलं की फिमेलला न्यूट्रिशनची काय गरज आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन ई आहे, म्हणजे विटॅमिन D3 आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत विटॅमिन्सची कमतरता असल्यामुळं फिमेल कन्फर्म राहू शकत नाही. मेलमध्ये विटॅमिन किंवा न्यूट्रिशनची कमतरता असल्यामुळं, मेल स्पर्म काउंट कमी झाल्यामुळं सुद्धा फिमेल फेल जाण्याची शक्यता असते. 3 कारणं सांगितली. ह्याच्याशिवाय आणखीन काही गोष्टी असतात. बऱ्याच वेळा काय होतं, फिमेल प्रिपेअर असते मेटिंगसाठी, पण तिची जागा जी आहे, ब्रीडिंगची जागा जी आहे ती प्रॉपरली डेव्हलप झालेली नसते. त्याचं कारण आहे, कारण न्यूट्रिशन डेफिशियन्सी असल्यामुळं फिमेलची जागा व्यवस्थित डेव्हलप होत नाही आणि मग मेल मेटिंग करताना नॉट पास होण्याचे चान्सेस फार कमी राहतात. फिमेल मेट प्रॉपरली लॉक लागत नाही. तर अशा बऱ्याचशे प्रॉब्लेम आहेत. त्यामधले काही जेवढे आठवत आहेत तेवढे मी तुम्हाला सांगत आहे. तरीसुद्धा जर तुमचे पर्सनल काही इश्यूज असतील, म्हणजे तुमच्या फिमेलला किंवा प्रॉब्लेम असेल किंवा मेलला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की गायडन्स करू. शिवाय दुसरी विषय असा की म्हणजे आता एक प्रोसेस सांगतो की कसं तुम्ही ब्रीडिंग करावं, म्हणजे फिमेलचं मेटिंग करायचं. तर एक प्रॉपर एक वे परत एक्सप्लेन करतो. तर साधारण ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की फिमेल हीटवर आली आहे, तर तुमच्या फिमेलचं ब्लड जर भरपूर प्रमाणात ड्रॉप होत असेल तर, आणि तुमच्या जिथं फिमेल असते रेग्युलरली ती जागा कोबा किंवा फरशी असेल, सहज लगेच लक्षात येण्यासारखी असेल, तर तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की ब्लडिंग चालू झाले, त्या दिवशी 1 दिवस एक्स्ट्रा धरत. कारण कसं असते, फिमेल्स ज्यावेळेला स्टार्टिंगला जेव्हा ब्लडिंग होते फार स्मॉल अमाऊंटमध्ये ब्लडिंग होतं. मग ते चान्सेस असतात की ती ब्लडिंग फ्लोअरवर पडेल न पडेल, पडायच्या आधीच फिमेल लीक करून घेते आणि स्वच्छ करते, त्यामुळे ते लक्षात येत नाही. एखादा दुसरा दिवस एक्स्ट्रा पकडलेला कधी पण बेटर असतो. शिवाय ज्यावेळेस तुम्ही 7व्या 8व्या दिवस, समजा आता तुम्ही एक दिवस ठरवला आहे, 1 दिवस हा आहे, तर एक दिवस एक्स्ट्रा तर पकडायचा आहे. त्या हिशोबानं 8वा 9वा दिवस तुम्ही फिमेल चेक करा. तुमच्या जवळच्या लोकलमधला एखादा मेल. तुम्हाला मेट करायला तुम्हाला लांब जायचं असते, पण फिमेल रेडी आहे की नाही याच्यासाठी तुम्ही लोकलचा मेल ट्राय करा. मेट फिमेलला रिस्पॉन्स देतो का, फिमेल रिस्पॉन्स देते का, या दोन्ही गोष्टी चेक करा. मेल माउंट झाल्यानंतर सुद्धा फिमेल शांत उभारते, शेपूट बाजूला करते. फक्त ही प्रिकॉशन घ्या की मेल मेट होऊ नये, कारण तुम्हाला मेल दुसरा मेट करायचा असतो. तर जर व्यवस्थित आहे, सगळे फिमेल शेपूट बाजूला करून वगैरे प्रॉपरली व्यवस्थित उभारत असेल तर ओके, मेलला बाजूला करा, फिमेलला व्यवस्थित नियोजन लावा, गाडीमध्ये व्यवस्थित कम्फर्टेबल जागा करा गाडीत तिला आणि घेऊन जावा, आणि मेलला मेट करा. मेल मेट केल्यानंतर 1 दिवसाचा गॅप असावा, कारण 1 दिवसाचा गॅप असला तर मेलला सुद्धा रिकव्हरी, म्हणजे तसं बघितलं तर मेल हा तसा स्पर्मला रेग्युलर स्पर्म डेव्हलप होत असतात त्याच्याकडे, पण एक दिवस गॅप रिलॅक्स असलेलं बेटर कधी पण. त्यामुळे 1 दिवस गॅप टाकून तुम्ही दुसऱ्या दिवशी मेटिंग करा. सपोज 9व्या दिवशी मेटिंग होत नाही,
किंवा तुमच्या लोकल मेलकडनं उभारत नाही आहे फिमेल, विचारही करू नका मीटिंगसाठी तुम्ही जायचं. 2 दिवस स्किप करा, 9वा 10वा स्किप करा, 11व्या दिवशी ट्राय करा. सेम प्रोसेस. 11व्या दिवशी जर उभारत असेल तर जावा, नाही उभारत आहे परत स्किप करा, अजून 2 दिवस स्किप करा, 2 दिवसांनी परत ट्राय करा. असं 2-2 दिवस स्किप करून ज्या दिवशी वाटेल फिमेल प्रॉपरली उभारते त्या दिवशी तुम्ही मेल मेट करा. साधारण ही एक प्रोसेस आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे बघा ह्याच्यात, न्यूट्रिशन्स. तुमच्या फिमेलला आणि मेलला न्यूट्रिशन्स प्रॉपरली गेले तरच पपी व्यवस्थित, म्हणजे फिमेल कन्सिव्ह राहण्याचे चान्सेस व्यवस्थित असतात. ह्या पुढची गोष्ट म्हणजे कन्सिव्ह, जसं की मी सांगितलं, फिमेलची जागा व्यवस्थित होण्यासाठी पण न्यूट्रिशन्सची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी भरपूर मॅटर करतात. शिवाय ह्या व्यतिरिक्त विषय असा आहे की फिमेल आणि मेल रेडी असतात पण मेटिंग करताना प्रॉब्लेम येत असतो, प्रॉपरली मेट होत नाही, असं एक लक्षात येतं. काही रिझन असतात, फिमेलची हाईट, मेलची हाईट, तर त्या टायमाला थोडीशी ॲडजस्टमेंट म्हणून सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. पण मोस्टली नॅचरली मेटिंग करण्याचा प्रयत्न करा. दिस इज द बेस्ट. आणि जेवढं नॅचरली ब्रीडिंग होईल तेवढे फिमेल कन्सिव्ह राहण्याचे चान्सेस तुमचे वाढतील. कारण कसं असते, फर्टिलिटी, फिमेलची फर्टिलिटीवर सगळं अवलंबून असते, फिमेल कधी रेडी होणार. आणि फिमेलची फर्टिलिटी जे म्हणजे एग्स जेव्हा रिलीज होतात त्याच टायमाला फिमेल प्रॉपर हीटवर असते आणि मेलचे त्या टायमाला जर स्पर्म्स गेले तर क्वांटिटी आणि क्वालिटी राहण्याचे चान्सेस चांगले राहतात. तर क्वांटिटी, क्वालिटी आणि कन्फर्मेशन, त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या. ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील न्यूट्रिशनच्या बाबतीत किंवा कुठल्याही गोष्टीत, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला 100% गायडन्स करीन. तुम्हाला शिवाय म्हणजे ह्या व्यतिरिक्त जर वाटलं तर मी आणखीन एखादा व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्सची डेफिशियन्सी काय गरज आहे. एखाद्या फिमेल जर मेटिंग करून व्यवस्थित मेटिंग करून जर फिमेल कन्फर्म राहत नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय न्यूट्रिशन्स द्यावे लागतील आणि काय नाही, त्याचा तुम्हाला मी गायडन्स करीन. शिवाय मेलच्या रिलेटेडसुद्धा, जर मेल रेग्युलरली मीटिंग करताय पण मेलकडनं फिमेल कन्फर्म होत नाही आहेत तर मेलमध्ये पण स्पर्मकाउंटचा प्रॉब्लेम इश्यू असतो, न्यूट्रिशन्स डेफिशियन्सी असते, तर त्याच्यावरसुद्धा मी तुम्हाला जेवढे माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढे गायडन्स करण्याचा प्रयत्न करीन. तरी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुमच्या सबस्क्रिप्शननं आणि लाईक्स आणि व्ह्यूजनेच मला पण प्रोत्साहन मिळेल की खरंच मी जे व्हिडिओ करतो आहे ते खरंच तुमच्या उपयोगी पडत आहेत, हे एक मला कुठंतरी जाणवेल आणि मी आणखी काही व्हिडिओ बनवत राहीन.